नमस्कार मित्रांनो. 21 जुलै भागामध्ये फोन आल्यानंतर आर्या म्हणते, जाऊबाईंचा फोन? रुपाली म्हणते, नीट ऐक. भाऊजी आणि अपर्णा इमर्जन्सी आल्यामुळे ऑफिसमध्ये गेले. आर्या म्हणते, काय आत्ता? रुपाली म्हणते, हो, आणि तू पण जा. ते अगं, गडावर कुणीतरी अडकलंय. आर्या म्हणते, हो हो, सध्या अशा घटना खूप घडत आहेत, पण यामध्ये आपण अपर्णाला अडकू शकतो. रुपाली म्हणते, काय? ती म्हणते, ठीक आहे जाऊबाई, मी करते नंतर फोन. गडावर अडकलेली मुलं म्हणतात, आपण शासनाची मदत मागून काही चूक नाही केली ना? दुसरा म्हणतो, नाही रे, आपल्याकडे काही पर्याय होता का? आणि तसं पण हे पुण्यापासून 50 किलोमीटर आहे. त्यांना येण्यासाठी थोडा वेळ तर लागणार ना? आप्पी अर्जुनला म्हणते, फार काही वाटलं तर आपल्याला निघावला गेला. अर्जुन म्हणतो, येस मॅडम. तेवढ्यात ते ऑफिसमध्ये येतात. आप्पी म्हणते, हा गायतोंडे. गायतोंडे म्हणतात, येस मॅडम. असं कळलं 3 मुलं आहेत आणि 2 मुली आहे, आणि ते पुण्यातले आहेत, आणि त्यांच्यापैकी एकाचाच फोन चालू आहे. अर्जुन म्हणतो, पण ते गडावर अडकले कसे? गायतोंडे म्हणतात, गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक मुख्य मार्ग आहे आणि एक गडाच्या मागून आहे. ते सकाळी जाताना मुख्य मार्गाने गेले आणि आता उतरताना मागून उतरतात असं कळालं. अर्जुन म्हणतो, गायतोंडे, हे कशावरून बोलता तुम्ही? गायतोंडे म्हणतात, अंदाजाने सांगतो, नक्की नाही सांगू शकत. अर्जुन म्हणतो, मॅडम, अशा परिस्थितीत फक्त अंदाज बांधणं मला योग्य नाही वाटत. आप्पी म्हणते, अर्जुन, त्यांचं बरोबर आहे. अर्जुन म्हणतो, कसं मॅडम? आप्पी म्हणते, ते गडाच्या मागच्या बाजूनेच उतरतायत. गायतोंडे म्हणतो, मॅडम, तुम्ही खात्रीने कसं सांगू शकता? आप्पी म्हणते, गायतोंडे, तुम्ही आत्ता काय म्हणालात? त्यांच्यातल्या एक जणाचा फोन चालू आहे, म्हणजे त्याच्या फोनला रेंज आहे ना? कारण गडाच्या मागच्या पायथ्याला एक गाव आहे आणि त्या गावामुळे त्या फोनला रेंज आहे. गायतोंडे म्हणतात, मॅडम करेक्ट, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आप्पी म्हणते, हे लोकेशन क्लिअर करा आणि आपल्या पथकाला पाठवा. बरं, आपलं पथक त्यांच्या जवळपास असेल, त्यांच्याकडे काही खायला दिलं का? गायतोंडे म्हणतात, येस मॅडम. ती मुलं पण खूप पॅनिक झाली आणि फोनवर फोन करतायत. आप्पी म्हणते, ग्रेट, इथून फोन कनेक्ट होऊ शकतो, मला बोलायचे त्यांच्याशी. अर्जुन मनात विचार करतो, एवढ्या अवघड वेळेत आणि एवढ्या शांतपणे आप्पीच विचार करू शकते. जिथं बाकीच्यांचे विचार संपतात तिथपासून हिचं डोकं काम करतं. आप्पी फोन करते आणि म्हणते, मी कलेक्टर बोलते. फोनवर बोलणारा मुलगा म्हणतो, कलेक्टर मॅडम बोलतायत. आप्पी म्हणते, स्पीकरवर टाका. एकजण म्हणते, मॅडम, खरंच आम्हाला मदत मिळणार? आप्पी म्हणते, 100%. आमचं पथक तुमच्यापर्यंत आलं पण असेल. आता काही जण घाबरत असतात, पण आप्पी म्हणते, अजिबात घाबरायचं नाही, मी आहे ना तुमच्यासोबत. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत मी फोनवर बोलणार, आणि तुम्ही काहीतरी चांगला विचार करा ना. ते आता बरंच काही बोलत असते, तेवढ्यात एक जण म्हणतो, अरे, कुणीतरी आलंय, बॅटरी दिसत आहेत. आप्पी म्हणते, गुड, ते आमचंच पथक असेल. आता तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाही. आपण जर एकमेकासोबत असेल ना तर काही पण करू शकतो. अर्जुन मनात म्हणतो, आप्पे, लईच खंबीर आहेस तू, आणि म्हणूनच आजपर्यंत अमोलला एकटीने मोठं केलं, पण तुझा खंबीरपणा आज डोळ्याने बघितलाय मी. आता पथक येतं आणि मुलांना पहिले खायला देतं. सगळे त्यांना पकडतात आणि हळू घेऊन जातात. आता मुलं आप्पीचं भरभरून कौतुक करतात. अर्जुन म्हणतो, मॅडम, मी तुमच्यासाठी चहा आणतो. गायतोंडे म्हणतात, नको सर, मी घेऊन येतो. अर्जुन म्हणतो, मॅडमसाठी चहा मी माझ्या हाताने करणार. गायतोंडे हसून म्हणतात, चला, मी पण येतो. अर्जुन म्हणतो, गायतोंडे, आप्पी कलेक्टरच्या पदाला अगदी परफेक्ट न्याय देते बरं का. तेवढ्या आर्या मागे उभा राहते. अर्जुन म्हणतो, तिच्या बोलण्यात जादू आहे. गायतोंडे म्हणतात, मॅडम माणसांना आपलंसं करतात. अर्जुन म्हणतो, 100%, 100%. लोकांना समजून घेणारी आप्पीसारखी व्यक्ती मी दुसरी बघितलीच नाही, नाहीच बघितली. आणि आता तो गायतोंडेला गावाकडच्या गोष्टी सांगतो. गावकऱ्यांच्या पाण्यासाठी आप्पीने घातलेला गोंधळ. गायतोंडे म्हणतात, सर, म्हणून तुम्ही मॅडमच्या प्रेमात पडलात ना? अर्जुन म्हणतो, तिच्या पण आणि तिच्या डॅशिंगच्या पण. पण तिने एक चूक केली नसती ना तर आम्ही कधीच वेगळे झालो नसतो. गायतोंडे बोलायला लागतात. तेवढ्या आर्या म्हणते, अर्जुन. आता गायतोंडे बोलायचं थांबतात. ती म्हणते, अरे, मला सांगायचं ना, मी आले असते. तो अगं, गरजच नाही पडली. आप्पीने सगळं
एकटीने हँडल केलं. आर्या म्हणते, बाकीचे पण होते ना? गायतोंडे म्हणतात, मॅडम, कळपाला मार्ग दाखवणारा कुणी नसेल ना तर तो योग्य दिशेने जात नाही. आणि आमच्या अपर्णा मॅडम हाच मार्ग दाखवणारे आहे. अर्जुन म्हणतो, अगदी खरं आहे. गायतोंडे म्हणतात, मी त्यांना चहा देऊन येतो. आर्या म्हणते, अर्जुन, अरे हॅप्पीला काय जाते आत बसून ऑर्डर सोडायला? त्यामुळे तुझी झोप उडाली ना? अर्जुन आर्यावर भडकतो आणि बरंच काही बोलतो. म्हणतो, मी नशिबाने आप्पी माझ्या आयुष्यात आहे. आर्याला खूप राग येतो. ती मनात म्हणते, कर, अजून कर. आप्पी आप्पी आप्पी, तुझा तरी काय दोष आहे? दोष सगळा माझ्या नशिबाचा आहे. उगाच मी त्या आप्पीला काय बाई बोलले. आता तर अर्जुन अजून आप्पीच्या जवळ जायला लागलाय. गायतोंडे जातो आणि म्हणतो, मॅडम, लोक तुमचे फॅन झाले. आप्पी असून म्हणते, काही पण गायतोंडे. गायतोंडे म्हणतात, अर्जुन सर म्हणत होते तुमच्यात एक जादू आहे. आप्पी म्हणते, खरंच? अर्जुन असं म्हटला? आता तिला खूप आनंद होतो. गायतोंडे जातात. ती हसायला लागते. सकाळी अर्जुन येतो, पण मागे काहीतरी पकडतो. सगळे बघायला लागतात. अमोल म्हणतो, बाबा, तू माझ्यासाठी काहीतरी आणलं आहे का? तर तू का? तू काही सांगितलं होतं का? कुणी काही विचारणार याच्या आत अर्जुन निघून जातो. आता काय आणलं ह्यावर चर्चा सुरू होते आणि अमोल त्याच्या मागे पळतो आणि त्याच्या मागे रुपालीही धावते. आता दोघं पण बाहेरून चोरून बघत असतात. तर अर्जुनने आप्पीसाठी मोगऱ्याची फुलं आणलेली असतात. तो त्याचा सुगंध घेतो आणि बेडवर ठेवतो आणि खिशातून एक चिठ्ठी काढतो. ती त्याच्या शेजारी ठेवायला लागतो. तेवढ्यात आप्पी येते आणि म्हणते, अर्जुन, काय करतो? पण तो पटकन चिठ्ठी उचलतो आणि म्हणतो, आप्पे, तुझ्यासाठी फुलं आणले. ती बोलायला लागते. तो म्हणतो, आप्पे, राहू दे ना. एकतर हिंमत करून एवढं सगळं केलं. तो तिच्याकडे चिठ्ठी देतो आणि जायला लागतो. आता रुपाली, अमोल पळायला लागतात. त्यांची धडक होते. तेवढ्यात अर्जुन येतो आणि म्हणतो, तुम्ही काय करता इथे? रुपाली म्हणते, मी अमोलला घ्यायला आले. अमोल म्हणतो, बाबा, मी बघितलं तू मला फुलं दिले. अर्जुन म्हणतो, चल चल चल, उपीट थंड होतंय. आता आप्पी फुलांचा सुगंध घेते आणि चिठ्ठी उघडते. तो तापे, तू फोनवर बोलली एकमेकांना साथ द्यायची, पण एवढं वर्ष तू अमोलला एकटीने वाढवलं. मी साथ नाही दिली. त्याबद्दल खरंच सॉरी. चिठ्ठी वाचून तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती काय आहे आता? तुझ्याकडं बघून असं वाटतं तुला सोबतीची आस आहे आणि दुसरीकडे माझं प्रेम नाकारतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.